गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण संतवाणी घेणार आहोत. संत नामदेव यांनी लिहिलेली किंवा रचलेली अंकिला मी दास तुझा हा आपण अभंग आज बघणार आहोत. सर्वप्रथम अंकिला म्हणजे शरण आलेला किंवा परमेश्वराच्या चरणी लीन झालेला त्याला म्हणतात अंकिला. आणि दास म्हणजे तर सेवक किंवा गुलाम, पण इथे दास म्हणजे याचा अर्थ आलेला आहे भक्त. तर इथे संत नामदेव सांगत आहे की मी विठ्ठलाच्या चरणी गेलेला त्यांचा कोण आहो, दास आहो किंवा भक्त आहो. प्रथम आपण संत नामदेवांबद्दल जाणून घेऊया. संत नामदेव यांचा जन्म झाला 1270ला आणि त्यांचा मृत्यू झाला 1350ला. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील थोर संत कवी. मागल्या वर्षी तुम्ही पाहिलंच आहे की वारकरी संप्रदायाची जी इमारत आपण संतांनी उभी केली त्यामध्ये संत नामदेव यांचा अगदी मोलाचा वाटा आहे. अगदी आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की संत नामदेवांशिवाय आपण वारकरी संप्रदायाची कल्पना देखील करू शकत नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायातील संत नामदेव हे थोर संत कवी आहेत. त्यांचे जे अभंग आहे, त्यांनी जे रचलेले अभंग आहे ते अतिशय उत्कट आहे आणि त्यांच्या अभंगाची जी भाषा आहे ती अगदी साधी, सरळ आणि सोपी आहे. त्याचप्रमाणे हे असे संत आहे ज्यांनी फक्त मराठीतच अभंग रचना केलेली नाही तर त्यांनी हिंदीमध्ये देखील अभंग रचना केलेली आहे. आणि त्यांचं जे कार्य आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नसून महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहे. जसं पंजाबमध्ये त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवलेली आहे. त्या शीखांचा जो प्रसिद्ध धर्म ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये त्यांची 61 कवने समाविष्ट करण्यात आलेली आहे. आणि त्यांची जी 61 कवने समाविष्ट केलेली आहे त्याला भक्त नामदेवजी की मुखबारी या नावाने ती प्रसिद्ध आहे. तर आपण आता कवितेकडे वळूया किंवा अभंगाकडे वळूया. सर्वप्रथम मी तुम्हाला अभंग म्हणून दाखवते. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझी आकाजा, अंकिला मी दास तुझा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. तर पहिलं जे कडवं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. तर इथे संत नामदेव यांनी आपल्याला या अभंगातून सांगितलेलं आहे की श्री विठ्ठलाने आपल्यावर जी परमेश्वर कृपा करावी, त्याचा सतत आपल्यावर मायेचा वर्षाव होत राहावा, त्यासाठी त्यांनी या अभंगामध्ये वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहे. जसं आई असते, आई ही बाळाची आई असो, पक्षिणीची आई असो, पक्ष्याची आई असो, प्राण्याची आई असो, कोणाची आई असो, आई ही आईच असते. तिचं जे प्रेम असतं ते सर्व सारखंच असते, त्यामध्ये आपण कधीही तुलना करू शकत नाही. आणि त्यासाठी त्यांनी विविध दृष्टांत दिलेले आहे. पहिल्या दृष्टांतामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. जर एखादं बाळ चुकून जर आगीमध्ये पडलं तर त्याला वाचवण्यासाठी आई जशी धडपडत जाते, आपल्या जीवाची पर्वा करत नाही आणि फक्त तिच्यासमोर काय दिसतं, तिचं बाळ आगीत पडलेलं तिला दिसत असते आणि त्याला कसं वाचवायचं यासाठी ती धडपडत जाते. आणि म्हणून इथे संत नामदेव म्हणतात की ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी आगीमध्ये आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत जाते, अगदी त्याचप्रमाणे संत नामदेव म्हणतात आहे की तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. त्याचप्रमाणे जशी आई धावून जाते त्याचप्रमाणे तू पण माझ्या कार्यासाठी किंवा माझ्या कामामध्ये मला मदत करण्यासाठी तू पण तसाच धावत आहे, जशी ती आई धावून जाते. आणि इथे संत नामदेवांनी विठ्ठलाला माऊली म्हटलेलं आहे. माऊलीच म्हणजे आय. ते म्हणतात की तू माझी कोण आहे, माऊली आहे, तू माझी माय आहे आणि मी तुझा कोण आहे, बाळ आहे. तर आई जशी बाळासाठी धावून जाते तशीच तू पण माझ्यासाठी काय करू दे, धावत धावत ये. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. त्यांनी दुसरा दृष्टांत दिलं आहे किंवा दुसरं उदाहरण दिलेलं आहे ते पक्षिणीचं दिलेलं आहे. पहिलं उदाहरण दिलं जेव्हा बाळ आगीमध्ये पडत असते तर त्याची आई त्याला कशी वाचवायला जाते. दुसऱ्या उदाहरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे एका पक्षिणीचं उदाहरण. पक्षिणी जेव्हा आकाशात उंच भरारी घेत असते किंवा उंच झेप घेत असते तर ती जेव्हा आकाशात उडत असते त्यावेळेस तिचं संपूर्ण लक्ष कुठे असतं, आपल्या पिल्लाकडे असतं. आणि इथे जेव्हा तिचं पिल्लू जेव्हा झाडावर घरट्यामध्ये असतो आणि तो नकळतपणे घरट्याच्या बाहेर पडतो आणि तो जमिनीवर खाली पडत आहे हे जेव्हा ती पक्षिणी आकाशातून बघत असते तर ती क्षणाचाही विलंब न करता
अगदी तत्परतेने खाली झेप घेते. सवेची म्हणजे लगेच, तत्परतेने. झेपावे म्हणजे खाली झेप घेणे. तर ती पक्षिणी आपल्या बाळाला वाचवण्यासाठी खाली झेप घेत असते जेव्हा ती आपल्या पिल्लाला खाली पडताना बघत असते. तर त्याचप्रमाणे संत नामदेव पुन्हा म्हणतात की ज्याप्रमाणे ती पक्षिणी आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अगदी तत्परतेने त्याला वाचवण्यासाठी खाली येते, त्याचप्रमाणे तू पण माझ्यावर जर कोणतं संकट आलं तर त्या संकटातून मला निवारण्यासाठी तू पण माझ्याकडे असाच धावत धावत ये. नंतरच्या कडव्यामध्ये सांगितलेलं आहे की भूकेले वत्सरावे धेनू हुमरत धावे. इथे संत नामदेव सांगत आहे की ज्याप्रमाणे वासरू, गाईचं जे वासरू असते, गाईच्या पिल्लाला आपण काय म्हणतो वासरू, तर ते वासरू भुकेच्या आकांताने, त्याला खूप भूक लागलेली आहे आणि त्याचा जीव काय होतो आहे, कासावीस होतो आहे. त्यामुळे तो आपल्या आईला काय करतो आहे, जोरजोरात आवाज देतो आहे, कारण तो भुकेने व्याकुळ झालेला आहे. आणि धेनू हुमरत धावे. आणि जेव्हा आपल्या वासराचा तिला आवाज येतो, धेनू, धेनू म्हणजे गाय, जेव्हा गाईला आपल्या वासराचा आवाज येतो आणि तिला माहिती आहे की आपलं वासरू कसं आहे, भुकेलेलं आहे, तर त्याला दूध पाजण्यासाठी किंवा त्याची भूक भागवण्यासाठी ती अगदी हुमरत हुमरत धावत त्याच्याकडे जाते. कारण तिला काय करायचं असते, आपल्या बाळाचं पोट भरायचं असते. म्हणजे तिच्या पुढे एकच उद्दिष्ट असते की आपल्या बाळाचं काय झालं पाहिजे, पोट भरलं पाहिजे. त्याचप्रमाणे संत नामदेव म्हणतात की ज्याप्रमाणे गाय आपल्या वासराला आपलं वासराचं पोट भरण्यासाठी त्याच्याकडे धावत धावत जाते, अगदी त्याचप्रमाणे मी पण जेव्हा तुला आवाज देईल, माझ्यावर जर काही संकट आलं तर त्यावेळेस तू पण माझ्यासाठी कसा यावं, याचप्रमाणे धावत धावत यावं, ज्याप्रमाणे गाय आपल्या बाळासाठी जात असते. त्यानंतरच्या कडव्यामध्ये सांगितलं आहे वनवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणी. वनवा, वनवा म्हणजे आग, लागलासे वनी. वनवा कुठे लागलेला आहे, म्हणजे आग कुठे लागलेली आहे, वनात लागलेली आहे. आणि वनामध्ये कोण आहे, पाडस आहे. पाडस म्हणजे हरिणीचं पिल्लू. तर हरणी, हरणी ही कशी आहे, चिंतित आहे. का चिंतित आहे, कारण तिला वाटतं की आपलं जे बाळ आहे किंवा आपलं जे पाडस आहे ते कुठे अडकलेलं आहे, वनामध्ये जी आग लागलेली आहे त्या आगीमध्ये आपलं बाळ अडकलेलं आहे. आणि अगदी जीवाच्या आकांताने ती आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी त्याच्याकडे धावत धावत जाते आणि त्याला वनव्यातून सोडवते. अगदी त्याचप्रमाणे संत नामदेव पुन्हा म्हणतात की मला पण या हरणीसारखा, हरणी पण काय आहे, आई आहे, आणि तू पण माझा कोण आहे, तू पण माझी आई आहे. म्हणजे विठ्ठलाला संत नामदेवांनी आई म्हटलेलं आहे किंवा माऊली म्हटलेलं आहे. तर जशी हरणी आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी वनामध्ये जाते, अगदी त्याचप्रमाणे माझ्यावर पण कोणतं संकट आलं तर तू पण माझ्याकडे तसंच धावत धावत ये. त्यानंतर जे शेवटचं कडवं आहे त्यामध्ये सांगितलं आहे की नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. चातक पक्षी, चातक पक्षी अशी कल्पना केली जाते की जो पावसाचा पहिला थेंब असतो तो पहिला थेंब पिऊन हा पक्षी जगत असतो. त्याच्यासाठी पावसाचा पहिला थेंब हेच काय असतं, त्याच्यासाठी जीवन असतं. अगदी त्याचप्रमाणे संत नामदेव म्हणतात की त्यांनी हे चातकाचं उदाहरण दिलेलं आहे किंवा दृष्टांत दिलेला आहे. ज्याप्रमाणे आकाशामध्ये काळे ढग भरलेले आहेत आणि चातक पक्षी हा ढगातून केव्हा पाणी खाली बरसतं याची वाट बघत आहे किंवा तो ढगाला विनवणी करतो आहे की तू एकदाचा बरस आणि मला काय कर, माझ्यासाठी पाऊस पाड. कारण त्याचं जीवन कशावर अवलंबून असतं, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतं. अगदी त्याचप्रमाणे नामदेव म्हणतात की जसा चातक पक्षी काळ्या ढगाला विनवणी करतो आहे की तू बरस, त्याचप्रमाणे मी तुला विनवणी करतो की तुझ्या मायेचा जो वर्षाव आहे तो माझ्यावर असाच होऊ दे. प्रत्येक संकटाच्या वेळी तू माझ्याकडे धावत धावत ये. असे या कवितेतून किंवा या अभंगातून आपल्याला संत नामदेवांनी विविध दृष्टांत दिलेले आहे. पहिलं उदाहरण त्यांनी दिलं होतं की जे आगीमध्ये बाळ पडलेलं आहे त्याला वाचवण्यासाठी आई धडपडत जाते. दुसरं उदाहरण दिलेलं आहे पक्षिणीचं. पक्षिणी आकाशातून खाली जमिनीवर झेप घेते आणि आपल्या बाळाला वाचवते. त्याचप्रमाणे त्यांनी तिसरं उदाहरण दिलं गायीचं. गाय आपल्या बाळाची भूक भागवण्यासाठी त्याच्याकडे तत्परतेने धावत जाते. त्यानंतर वनामध्ये जी आग लागलेली असते त्यासाठी त्या पाडसाला वाचवण्यासाठी हरणी त्याच्याकडे धावत धावत जाते. अगदी त्याचप्रमाणे
नामदेव म्हणतात की तू पण माझ्याकडे तसंच धावत ये. अगदी आताच रिसेंटली मी व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ पाहिला होता, जो व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये एक उंदरीण होती. पाऊस आला, पावसामुळे तिचं जे छिद्र होतं किंवा जमिनीमध्ये एक छिद्र होतं, त्या छिद्रामध्ये तिने आपली 4 पिल्लं ठेवलेली होती. आणि जेव्हा पाऊस येतो, पावसाने ते पूर्ण तो भाग भरून जातो आणि ती जी उंदरीण आहे ती पण काय शेवटी आई आहे. ती आपल्या पिल्लांना तब्बल तिचे 4 पिल्लं त्यामध्ये अडकलेली असतात आणि ती एक एक करून आपल्या पिल्लाला बाहेर काढते. आणि जेव्हा ती 4ही पिल्लांना सुखरूप बाहेर काढते तेव्हा तिला हायसं वाटत असते. म्हणजे हे जे उदाहरण आहे त्यातून मी सांगू शकते की प्रत्येक आई ही कशी असते, आईच असते. मग ती पक्ष्याची आई असो, प्राण्याची आई असो की माणसाची आई असो, आई ही आईच असते. आणि आईच्या प्रेमाला आपण कशाचीही तुलना किंवा त्याची उपमा करू शकत नाही. ओके, थँक्यू.